या व्हिडिओमध्ये आपण आज संख्येचे उपप्रकार जे आहेत 10 उपप्रकार, ज्याच्यामध्ये पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परमेय संख्या, अपरमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या, पूर्ण संख्या आणि विरुद्ध संख्या, ह्या सर्व संख्या आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण पूर्णांक संख्या बघूया. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर अशा सर्व संख्या त्याच्यामध्ये कोणताही होल नंबर असेल त्याच्यामध्ये मग तुमचा एक झिरो पण आला, नंतर झिरोपेक्षा पॉझिटिव्ह म्हणजे प्लस उजवीकडे सर्व संख्या अशा, आणि निगेटिव्ह पण म्हणजे याला म्हणणार आपण पूर्णांक संख्या. मग जसं की इकडे काय आहेत धनपूर्णांक संख्या म्हणजे त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह, आणि इकडे काय म्हणतो ऋण पूर्णांक संख्या. ठीक आहे, ऋण पूर्णांक संख्या म्हणजे काय इकडे निगेटिव्ह. म्हणजे पूर्णांक संख्या ह्या पॉझिटिव्ह म्हणजे प्लस पाहू शकतात आणि मायनस पाहू शकतात, आणि झिरोचा पण आपण समावेश पूर्णांक संख्येमध्ये करणार च्यामध्ये. ठीक आहे, तर ह्या सर्व संख्या काय आता पूर्णांक संख्या आहेत. म्हणजे सर्व निगेटिव्ह संख्या, सर्व पॉझिटिव्ह संख्या, आणि झिरोला कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसते. म्हणजे झिरो हे प्लस पण नसणार आणि मायनस पण नसणार. झिरोला कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसते. मात्र झिरो ही पूर्ण संख्या आहे किंवा पूर्णांक संख्या याच्यामध्ये आहे याच्यामध्ये. तर याच्या व्यतिरिक्त मग काय राहतं अपूर्णांक संख्या. आता हा जेवढ्या काही आपल्या पूर्णांक संख्या असतात, या पूर्णांक संख्येचा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर आपला नेहमी 1 असतो. डिनॉमिनेटर हा नेहमी 1 असतो. तर अपूर्णांकामध्ये काय राहणार, हा डिनॉमिनेटर 1च्या व्यतिरिक्त राहणार, तर दुसरा राहणार त्यामध्ये. तर आपण बघूया आता दुसरा प्रकार कोणता आहे, अपूर्णांक संख्या. आता अपूर्णांक संख्यामध्ये आपण इथं बघा, पहिला जो प्रकार आहे तो आहे व्यवहार्य पूर्णांक. म्हणजे आपण व्यवहारामध्ये आपण कसा अपूर्णांक येतो म्हणजे हा बघा ए अपॉन बी च्या स्वरूपामध्ये असतो. तर या एला म्हणतो आपण तर अंश, आणि हा खालचा बी राहतो हा छेद. ठीक आहे, हा जो बी जो आहे हा जर एकच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता असेल, एकच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही असेल, त्याला म्हणणार आपण तर व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय असणार इथं, सपोज जर असं असेल 3/4, तर याला म्हणणार आपण तर नॉन प्रॉपर फ्रॅक्शन. आणि जर सपोज हा 2/3 असता, त्याला म्हणतो आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, जर हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा जर लहान असेल तर त्याला म्हणतो प्रॉपर आपण, आणि जर वरचा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा असेल त्याला म्हणतो आपण इम्प्रॉपर किंवा नॉन प्रॉपर. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय राहणार, हा व्यवहार्य अपूर्णांक, याच्यामध्ये आपण कोणताही ज्या अपूर्णांक असणारा अंश आणि छेद असणार, आणि छेद हा एकच्या व्यतिरिक्त असणार, त्याला म्हणणार आपण व्यवहारी अपूर्णांक असं घेतो. जर की आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण हाच जर फ्रॅक्शन आपण जर आपण पॉईंटच्या स्वरूपात दिला, जसं की इथे काय 3/2, ज्याला आपण सपोज जर असं 3/2 केलं तर 2 1 जा 2 ते 1, पुन्हा इथं घेणार आपण 0 वर जाणार पॉईंट, आणि 2 5 जा 10. आणि जर समजा आपण या अपूर्णांकाला आपण जर असं 1.5 च्या स्वरूपात जर आपण लिहिलं, त्याला म्हणणार आपण तर दशांश अपूर्णांक. म्हणजे काय असेल की ज्या अपूर्णांकामध्ये काय असणार पॉईंट असणार, त्याला म्हणणार आपण तर दशांश अपूर्णांक. आणि बघा आता दशांश अपूर्णांकामध्ये आवर्ती म्हणजे काय होते की एखादा आकडा पुन्हा 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 रिपीट होणे, पुन्हा रिपीट. जसं की फॉर एक्झाम्पल समजा असं म्हटलं की 1/3 याचा अर्थ काय होते, हा झाला आपला काय व्यवहार्य अपूर्णांक या स्वरूपात. ठीक आहे, याला जर समजा आपण पॉईंट मध्ये लिहिलं तर काय होणार तर की 1/3, तर या किती 0 पण घेतला आपण तर प्रत्येक 3 ती 1 आला, पुन्हा 0 पुन्हा 3 पुन्हा 1 राहील. म्हणजे हा जो 3 आहे, हा 3 हा रिपीटेडली 3 होणार आहे. याला काय म्हणणार आपण तर आवर्ती. तर किती 3 त्यावरती आपण याला बार 3 असं पण येणार, 0.3. म्हणजे पॉईंट नंतर जर समजा एखादी संख्या जर पुन्हा पुन्हा रिपीट जर होत असेल, त्याला म्हणतात आपण आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे अशा पद्धतीने जे आहेत हे आपले अपूर्णांकाचे 3 प्रकार पडतात मेनली. एक व्यवहार्य अपूर्णांक ज्याचा छेद एक पेक्षा वेगळा असेल तो अपूर्णांक. दशांश म्हणजे काय असणार, असा अपूर्णांक ज्याच्यामध्ये काय असणार पॉईंट असणार. आणि तिसरा आहे आवर्ती दशांश अपूर्णांक, म्हणजे पॉईंटच्या नंतरची संख्या जर रिपीट तेच पुन्हा येत असेल, त्याला म्हणतात आपण तर दशांश आवर्ती दशांश. मग ते होऊ शकते की इथं एकच झालं, तर कधी कधी तुमच्या 2 संख्या किंवा 3 संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होऊ शकतात, त्याला म्हणतात आपण तर आवर्ती दशांश अपूर्णांक. आता नंतर बघा येतं परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय होते की अशा सर्व संख्या ज्यांच्या आपण समजा तर व्हॅल्यू देतो आपण
काढू शकतो याच्यामध्ये. जसं की सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी सपोज अंडर रूटमध्ये सपोज 25 अंडर रूटमध्ये येतं 25 याच्या आपण काय काढायचं 5 लिहिणार याच्यामध्ये म्हणजे याची आपण व्हॅल्यू तर काढली किंवा सपोज जर असेल तर क्यूब रूट ऑफ 27 तर 27 हा कायचा क्यूब आहे 3 चा क्यूब आहे. म्हणजे अशी संख्या आपण ज्यांच्या आपण संख्या आपण व्हॅल्यू आपण इथं काढू शकतो त्याला म्हणणार तर आपण परिमेय संख्या. आज जसं की फॉर एक्झाम्पल समजा असं असलं की अंडर रूटमध्ये 26 असलं ठीक आहे म्हणजे हा 26चं स्क्वेअर वर्गमूळ तर ह्या आपण संख्या डायरेक्टली आपण काढू शकणार नाही. याचा आपल्याला उपयोग कशामध्ये करावा लागेल कॅल्क्युलेटरचा उपयोग करावा लागेल. याचा आपल्याला कॅल्क्युलेटरचा जर उपयोग करायचा पडलं त्याला म्हणतो आपण फक्त अपरिमेय संख्या. म्हणजे अशा संख्या ज्यांची किंमत आपण कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलने काढतो त्याला म्हणतो आपण अपरिमेय आणि ज्यांची संख्या आपल्याला किंमत जी आहे ती आपल्याला माहिती असते किंवा आपण त्याला आपण डायरेक्टली आपण सांगू शकतो त्याला म्हणणार म्हणतं परिमेय संख्या. म्हणजे जसं की अंडर 25 किंवा अंडरमध्ये 16 हा किती 4 येणार ठीक आहे. तर अशा सर्व संख्या त्यांना आपण काय म्हणणार परिमेय संख्या इथं म्हणणार याच्यामध्ये. मग ह्या आपल्या इथं सर्व ज्या येतात ह्या संख्या इथं काढता येतात ज्याची आपल्याला किंमत जी आहे ती माहिती. परिमेय संख्या ह्या ज्या येतात ह्या आपल्या धनपरिमेय सुद्धा असू शकतात आणि ऋणपरिमेय असू शकतात. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल म्हटलं की या ज्या सर्व संख्या ज्याच्या आपल्याला किमती माहिती आहे जसं की सपोज म्हटलं -3/2 1 7 5 0 4/5 सर्व संख्या ज्याच्या आपण कॅल्क्युलेशनमध्ये उपयोग करू शकतो अशा सर्व संख्या असतात परिमेय संख्या ठीक आहे. मग ते ऋण असो किंवा धन असो ठीक आहे. आता म्हटलं समजा आपण अपरिमेय संख्या कशी असणार ज्याचा आपल्याला कॅल्क्युलेशन म्हणजे व्हॅल्यू जी आहे ती आपण तर कॅल्क्युलेटर शिवाय आपण काढू शकणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी की क्यूब रूट ऑफ 16 तर हा 16 हा कोणाचा क्यूब आहे का याच्यामध्ये तर हा कोणाचाच क्यूब नाही आहे तर याची व्हॅल्यू आपल्याला जी आहे ते आपण साध्या पद्धतीने आपण तर काढू शकत नाही. किंवा सपोज तुम्हाला म्हटलं मी तर की क्यूब रूट ऑफ 28 तर ही व्हॅल्यू पण आपण काढू शकणार नाही. याला आपण काय म्हणणार तर अपरिमेय संख्या किंवा पाय. हा क्वेश्चन म्हणजे होते पायची किंमत किती आहे 3.14 तर ही जी किंमत आहे ही किंमत पण काय म्हणजे अपरिमेय संख्यामध्ये मोडेल त्याच्यामध्ये ठीक आहे. नंतर जे आहेत नंतर आपण वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय होते सर्व परिमेय अपरिमेय संख्या म्हणजे याच्यामध्ये काय येतील परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्या या दोघांनी मिळून ज्या काही सर्व संख्या तयार होतील त्याला काय म्हणणार आपण तर वास्तव संख्या ठीक आहे. आता वास्तव जर समजा संख्या असं म्हणजे ज्या काही परिमेय असेल अपरिमेय असेल म्हणजे कोणत्याही संख्या असो -3/2 4/7 0 9/8 2.1313 किती संख्या जर असल्या ठीक आहे या सर्व संख्या काय झाल्या वास्तव संख्या म्हणजे आपण सर्वात मोठा संच कोणता आहे वास्तव संख्याचा ठीक आहे. आणि मग आता वास्तव जर असेल तर मग याचा दुसरा कोणता संख्याचा प्रकार आहे त्यानंतर अवास्तव संख्या. आता अवास्तव म्हणजे काय ज्या संख्या अस्तित्वामध्ये नाही जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी की अंडर मध्ये -5 आहे अंडर मध्ये काय -5 तर ह्या संख्या कधीही अस्तित्वात राहणार नाही किंवा अंडर मध्ये -25 तर आपल्याला माहित आहे रूट 25 ते 5 पण मायनस हे कशाचं रूट राहणार नाही म्हणजे मग हा काय राहणार इमॅजिनरी किंवा त्याला म्हणतो आपण 5 आहे तर मग हे कोणतं झालं आपल्या अवास्तव संख्या जसं की म्हटलं -11 किंवा अशा पद्धती संख्या असतात ज्या सर्व त्याची आपण किंमत जी आहे ती आपण काढू शकत नाही त्यामध्ये किंवा ज्याची पद्धत ज्या अंकगणित पद्धतीने त्याचे उत्तर आपण कधीही काढू शकत नाही किंवा ज्याचा आपल्याला उपयोग जे आहे हा लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या मध्येच फक्त आपण सॉल्व्ह करू शकतो त्याला म्हणणार आपण अवास्तव संख्याच्यामध्ये ठीक आहे. म्हणजे रूटमध्ये जर मायनस असेल तर ह्या सर्व संख्या कशामध्ये मोडतील अवास्तव संख्येमध्ये मोडतील. आता हा जो टॉपिक आहे हा महत्त्वाचा टॉपिक आहे आपण तर त्रिकोणी संख्या ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्या विचारल्या जाते नेहमी कसं ठीक आहे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते दोन लगतच्या संख्येचा गुणाकार काय होते बघा त्रिकोणी संख्येचे सूत्र दोन लगतच्या संख्येचा गुणाकार ठीक आहे. आणि याला आपण भागतो कशाने दोन्ही हे काय झालं त्रिकोणी संख्या ठीक आहे. समजा तुम्हाला म्हटलं मी की आणि जे बघा समजा फॉर एक्झाम्पल पहिली संख्या जर एन असेल पहिली काय असेल तर एन असेल तर दुसरी संख्या काय असणार n+1 / 2 याला म्हणणार आपण त्रिकोणी संख्या ठीक आहे. त्यातला हा जो एन असतो त्याला म्हणतो आपण पाया म्हणजे पहिली संख्या काय असतं पाया असते ठीक आहे. सपोज तुम्हाला म्हटलं मी तर की 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा म्हणजे काय अर्थ की पहिले इथं यांची किंमत किती आहे 21 मल्टिप्लाइड बाय 21च्या नंतर येणारी संख्या कोणती राहते 21 अधिक 1 21 अधिक 1 म्हणजे किती भागीला 2 म्हणजे किती 21 गुणिला 21 आणि 1 22 म्हणजे किती भागीला 2 किती येते मग हे
11 येईल इथं. 21 गुणिला 11 म्हणजे याचा अर्थ किती होते, 21 10 210 आणि वरचे पुन्हा 21 किती येतील तर 231 ही होणार आपली त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या नंतर काय सांगायचं, 25 हा पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा. ठीक आहे. आता 25 पाया म्हटल्यानंतर 25 आणि 25 पेक्षा एक जास्त किती 26, ह्याला दोन लगतच्या संख्या भाग्याला आपण 2 केलं किती इथं 13 येईल. ठीक आहे. मग उरलं काय 25 गुणिला 13. ठीक आहे. तर आपल्याला 25 टेबल पाठ आहे. 25 त्रिक 75 5 कॅरेल 7. ठीक आहे. आणि 25 एक 25, 25 आणि 7 किती जातं 32. म्हणजे आपला आन्सर काय येणार 325 ही होणार या 25 ही संख्या पाया असलेली त्रिकोणी संख्या. तुम्ही जे आहे तुम्ही हा 49 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा आणि कमेंटमध्ये तुम्हाला इथं मेन्शन करायचं मध्ये. आता बघा कधी कधी काय होऊ शकते, आपल्याला इथं एखादी संख्या त्रिकोणी संख्या दिली असते आणि त्या त्रिकोणी संख्या दिल्यानंतर आपल्याला त्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारतो. ठीक आहे. समजा आता इथं क्वेश्चन दिलेला आहे की 105 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया काढा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्या दिली आहे तर पाया काढायचा. त्याची बघा पहिली स्टेप कोणती आहे की जे काही तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली असेल, काय म्हणते त्रिकोणी संख्या दिलेली आहे. ठीक आहे. याला तुम्ही मल्टिप्लाय करायचं 2 ने. ठीक आहे. जे काही उत्तर असेल, जे काही तुमचं उत्तर असेल या उत्तरापेक्षा लहान लहान वर्ग संख्या बघायची. वर्ग संख्या. ठीक आहे. आणि त्याचा जो वर्गमूळ काढायचा, त्याचं काय काढायचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढायचं आणि जे कोणतं उत्तर येईल ते राहील ते आपला पाया. ते काय आपला पाया. जसं की समजा फॉर एक्झाम्पल आता म्हटलं आपण इथं त्रिकोणी संख्या किती आहे 105 आहे. तर आपण 105 ला जर समजा आपण 2 न मल्टिप्लाय केलं आपलं उत्तर किती येते 105 गुणा 2 210. 210. आता 210 पेक्षा लहान वर्गमूळ संख्या कोणती आहे, जी आपल्याला माहिती आहे की 15 चा स्क्वेअर 235 आणि 14 चा स्क्वेअर 196. म्हणजे 210 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे 14 आहे. 14 चा वर्ग 196 आहे. म्हणजे जर समजा आपण याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या घेतली तर ती कोणती वर्ग संख्या आहे 196 आहे. आणि हा कोणाचा वर्ग आहे तर 14 चा आहे. 14 तर हा आपला काय होणार पाया. हा काय झाला पाया. म्हणजे याचा पाया किती आला 14 येणार. ठीक. आता कधी कधी काय होऊ शकते की असा पण क्वेश्चन होऊ शकतो, जसं की समजा फॉर एक्झाम्पल दिलं तर की 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या शोधा. ठीक आहे. म्हणजे ही 55 ही काय एक त्रिकोणी संख्या आहे. तर याच्यावरून आपल्या याच्यानंतरची येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे. तर सेम प्रोसेस बघा अशीच आहे. तर काय करणार आपण पहिल्यांदा 55चा आपण पाया काढणार. ठीक आहे. जसं की 55 आपण 2 न गुणलो किती ते 110. ठीक आहे. आता 110 पेक्षा लहान असणारी जी वर्गसंख्या आहे ती वर्गसंख्या कोणत्या याच्यापैकी वर्ग 100 लहान कुठे येणार 100. आणि 100 कोणाचा वर्ग आहे तर 10चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे 10चा वर्ग. म्हणजे हा 10 काय झाला आपला पाया. 10 काय झाला आपला पाया. आणि या 10 पाया असल्यानंतर याच्यापेक्षा किती ते म्हणते 8वी त्रिकोणी संख्या. म्हणजे तुम्हाला यातनी 8 ऍड करावं लागतील. म्हणजे किती होतील 18. म्हणजे आता जी नवीन त्रिकोणी संख्या त्याचा त्याला 18 पाया होईल 8वी त्रिकोणी संख्या. म्हणजे काय आपलं उत्तर काय येईल मग पुन्हा 18 पाया त्याच्यापेक्षा एक जास्त 19 भागेला 2 म्हणजे किती एक बे 9 18 म्हणजे काय 9 गुणिला 19. आणि 19चा टेबल सर्वांच्या पाठच असणार आहे. 19 9 171. तर आपले इथं 171 हे काय होणार आपली नवीन त्रिकोणी संख्या आली जी 55 नंतरच्या 8वी असेल. ठीक आहे. आता जसं काही इथं दिलं आहे 210च्या पूर्वीची 5वी त्रिकोणी संख्या किती. ठीक आहे. जसं की आता इथं म्हणतो आपण 210 ला काय करणार आपण मल्टिप्लाय करणार 2 ने. किती येतील 210 420 आणि 420 ही संख्या याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे 400 आहे. 400 कोणाचा वर्ग संख्या आहे तर 20चा वर्ग आहे. म्हणजे आपल्या इथं पाया जो आहे याचा किती झाला 20. पाया किती झाला 20. आणि याच्या पूर्वीची 5वी संख्या म्हणजे ठीक आहे म्हणजे याच्यापेक्षा -5 करा म्हणजे किती येतील 15. म्हणजे 15 पाया असणारी आपली संख्या काढायची. तर काय येणार 15 गुणिला 16 एक ने जास्त भागेला 2 म्हणजे किती 15 गुणिला 16 ला 8 येते तर 15 8 120. त्याचं उत्तर किती येईल 120 त्याचं उत्तर इथं येईल त्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही जे सांगितलं जात होतं आता तुम्हाला एखादा क्वेश्चन जे आहे की तुम्ही तर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. जसं की 91 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढा. कितीच्या 91च्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या काढा आणि मला तुम्ही ते कमेंटमध्ये इथं मेन्शन करा. ठीक आहे. आता बघूया आपण नंतरचा क्वेश्चन काय तर संयुक्त संख्या. ठीक आहे. आता संयुक्त संख्यापेक्षा काय म्हणणार आपण की ज्या संख्या समजा दोन संख्येच्या गुणाकारातून तयार झाल्याचे म्हणजे ए मल्टिप्लाय बी याच्यानुसार जर हा सी होत असेल तर या सी ला काय म्हणणार आपण तर संयुक्त संख्या. जसं की फॉर एक्झाम्पल म्हटलं 2 गुणिला 3 तर हा किती येणार
6 म्हणजे काय झाली आपली संयुक्त संख्या. ठीक आहे. आता जनरली काय राहते, सर्व जर समजा आपण मूळ संख्या सोडल्या, मूळ संख्येला जर समजा आपण सोडून टाकलं, ठीक आहे, मूळ संख्येला आपण काढून टाकलं, तर उरल्या सर्व संख्या काय असतात आपल्या संयुक्त संख्या असतात. कुठे असतात? संयुक्त संख्या असतात. फक्त लक्षात ठेवायचं, एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. हा क्वेश्चन मॅक्झिमम खूप जाते. तर ही कोणती संख्या आहे? ही संख्या आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणतो किंवा याला आपण विषम संख्या सुद्धा त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तर 1 ते 100 पर्यंत क्वेश्चन विचारलं होतं की 1 ते 100च्या दरम्यान आपल्याला काय येतात? एकूण 25 मूळ संख्या येतात. ठीक आहे. आणि 74 ह्या काय येतात? संयुक्त संख्या येतात. आणि एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. अशा पद्धतीने हा आपल्याला क्वेश्चन तर विचारला जात असतो नेहमी करता. तर ह्या आपण इथं असं लक्षात ठेवायचं. तर ह्या कोणत्या येतात? संयुक्त संख्या. म्हणजे मूळ संख्याला सोडून द्या आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण संख्या काय असतील? संयुक्त संख्या असेल. म्हणजे फक्त जर आपण दोनला जर समजा आपण सोडलं, तर बाकी सर्व ज्या समसंख्या येतात, बाकी सर्व समसंख्या येतात, ह्या काय येतात? संयुक्त संख्या आहेत. 2ला फक्त सोडून. कारण की 2 ही कोणती आहे? मूळ संख्या आहे. त्या म्हणतो आपण ओन्ली वन सम असलेली फक्त एकमात्र मूळ संख्या किंवा सर्वात लहान असणारी मूळ संख्या किती आहे? 2 आहे. ठीक आहे. तो पण क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जात असतो. नंतर दिलं इथं पूर्ण संख्या. तर आपण पूर्ण संख्या बघितलंच की अशा संख्या ज्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात काय होते? 0, 1, 2, 3, 4 अशा अप टू इन्फिनिटी या सर्व संख्येला आपण काय म्हणणार होतं? पूर्ण संख्या इथं म्हणणार याच्यामध्ये आपण. ठीक आहे. की आता ह्या संख्या ज्या असतात तर ह्याची सुरुवात जी आहे कुठपासून होते? 0 पासून याची सुरुवात तिथं तिथं असते. म्हणजे जर समजा आपण नैसर्गिक संख्या काय राहतात? नैसर्गिक संख्या तर ह्या काय असतात? 1 पासून सुरुवात होते. 1, 2, 3, 4 1, 2, 3 पासून. यात जर समजा आपण जर 0 ऍड केला, या काय होते? पूर्ण संख्या याच्यामध्ये बनतात याच्यामध्ये. ठीक आहे. आणि शेवटचा जो प्रकार बघितला तो कोणता? याच्यामध्ये आपला विरुद्ध संख्या. आता विरुद्ध संख्या म्हणजे काय होते? तर ज्या समजा संख्ये सपोज फॉर एक्झाम्पल समजा ए संख्या आहे आणि बी संख्या आहे. जर दोन संख्याची बेरीज जर 0 असेल, दोन संख्याची बेरीज जर काय असेल? 0 असेल, त्याला म्हणणार आपण विरुद्ध संख्या. जसं की असं म्हटलं 5 - 5. याचा अर्थ काय येणार? हे 0 म्हणजे हा 5 आणि हा -5 ह्या एकामेकाच्या काय येतात? विरुद्ध संख्या. तुला म्हटलं 7 प्लस -7 इज इक्वल टू 0 म्हणजे हा 7 आणि हा -7 ह्या एकामेकाच्या काय येतात? विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे जर दोन संख्यांची बेरीज जर 0 असेल तर त्या एकामेकांच्या विरुद्ध संख्या असतात. आणि जर समजा दोन संख्यांचा जर समजा गुणाकार 0 असेल, तर गुणाकार 0 असेल तर त्याला म्हणतो गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. म्हणजे a मल्टिप्लाय b जर इक्वल टू 1 असेल तर त्याला म्हणतो आपण तो गुणाकार व्यस्त व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या किंवा त्याला म्हणतं रेसिप्रोकल पण म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल म्हटलं मी की 2/3 मल्टिप्लाय 3/2 3/2 2 2 कॅन्सल 3 3 कॅन्सल इक्वल किती मिळणार? म्हणजे 2/3 चं जे असणार गुणाकार व्यस्त ते किती असेल? 3/2 असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय राहते त्यांचं ह्या गुणाकार व्यस्त संख्या राहतात आणि विरुद्ध संख्या पर्यंत असतात. ठीक आहे. तर ह्या सर्व संख्याबद्दल इथं माहिती तिथे दिली होती. आणि आपण समजा म्हटलं समजायचं की ज्यांच्या जे असणार ज्यांचा डिनॉमिनेटर 0 जर असेल, एखादी संख्या असते जिचं डिनॉमिनेटर 0 असणार, तर डिनॉमिनेटर 0 असणारी संख्या कधीही अस्तित्वात राहणार नाही. ती राहणार ज्यामध्ये इन्फिनिटीमध्ये. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर डिनॉमिनेटर जर 0 असेल त्याला आपण काय म्हणणार? इन्फिनिटी किंवा आपण ते सांगू शकत नाही याच्यामध्ये. तर होप इथं आपण ज्या संख्या आहेत त्या संख्येचा आपण पूर्ण इथं जो प्रकार आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही इथं कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण त्याला नक्की त्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न इथं करूया. आपण इथे थांबूया. थँक्यू.